सह्याद्रीच्या रांगांमध्ये एक असा किल्ला आहे ज्याचं नावच त्याचं सामर्थ्य सांगतं. विशाळगड, ज्याला महाराजांनी खेळण्यावरून विशाळगड हे नाव दिलं. हा तोच गड आहे ज्याच्या पावनखिंडीत मराठ्यांच्या असीम शौर्याचा इतिहास रक्तानं लिहिला गेला. 13 जुलै 1660ची ती रात्र आठवा. पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून महाराज विशाळगडाकडे झेपावत होते. मागे शत्रूचा अफाट फौजफाटा आणि पुढे विशाळगड. तेव्हा वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत शत्रूला थोपवून धरलं. जोवर विशाळगडावरून तोफेचे 5 वार झाले नाहीत, तोवर बाजीप्रभूंचा देह पडला नाही. त्यांच्या रक्ताने पावन झालेली ती खिंड म्हणजेच आजची पावनखिंड. विशाळगड हा नैसर्गिकरित्या अत्यंत दुर्गम आहे. 3 बाजूंनी खोल दऱ्या आणि घनदाट जंगल या गडाचं रक्षण करतात. कोकण आणि घाट यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा होता. गडावरचा अमृतकुंड हा पाण्याचा साठा आजही प्रवाशांची तहान भागवतो. गडाची तटबंदी आणि तिथले बुरुज आजही शत्रूला धडकी भरवतील अशा स्थितीत आहेत. इथून दिसणारा आंबा घाट आणि सह्याद्रीचा विस्तार म्हणजे डोळ्यांसाठी पर्वणीच असते. विशाळगड म्हणजे केवळ एक किल्ला नाही, तर ते मराठ्यांच्या निष्ठेचं आणि स्वामीनिष्ठेचं जिवंत स्मारक आहे. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ही माती आजही आपल्याला सांगते की स्वराज्यासाठी मरायला सुद्धा भाग्य लागतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि विशाळगडचा इतिहास आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय आणि वीर बाजीप्रभू की जय लिहायला विसरू नका.